राज्याचे माजी मंत्री आहात. तुमचा विधिमंडळाचा अनुभव हा खूप मोठा आहे. खरंच तुम्हाला असं वाटतं की शिवसेनेनं एक नामी संधी दवडली, केवळ अनुभवाची कमतरता म्हणा किंवा ज्याला म्हणूया हलगर्जीपणा हा शिवसेनेला नडला आणि भाजपनं बहुमताचा प्रस्ताव आवाजी मतदानानं पारित केला? असं आहे की हा संशोधनाचा विषय आहे की ज्या वेळेला विश्वासदर्शक ठराव सभागृहाच्या समोर मांडला जातोय आणि त्याच वेळेला शिवसेनेचे सगळेचे सगळे आमदार दुसऱ्या कारणावरून बाहेर जातात. बरं, बाहेर गेलं असं होतं अनेक वेळेला की बाहेर गेल्यानंतर लक्षात येतं की अरे महत्त्वाचा विषय मांडला जातोय, परत सगळेचे सगळे धावत येऊन परत सभागृहामध्ये हजर राहून त्याला पाठिंबा देणं किंवा विरोध करणं या गोष्टी आतापर्यंत होत होत्या. परंतु इथं असं आढळून आलं की विश्वासदर्शक ठराव मांडला जातोय आणि हे दुसऱ्या कारणावरून जे आहे सभागृहाच्या बाहेर गेलेले आहे. आता हे त्यांचा अनुभव कमी म्हणून असं झालं का ठरवून झालं, हे आता जे आहे तुमच्या संशोधनासाठी हा विषय आहे. पोल कोणी मागितला नाही म्हणून तो त्यांचा अधिकार आहे, म्हणजे अध्यक्षांचा अधिकार आहे आणि त्यांनी तो मंजूर करून घेतला असा दावा सरकारकडून केला जातोय. पण त्यावेळी तुम्ही तिथं सुद्धा हजर होतात. तुम्हाला हे पटतं का? असं आहे की माझं स्वतःचं मत असं आहे की सरळ उभं राहून त्याने त्यांची स्ट्रेंथ मोजून दाखवली असती आणि तसा प्रसंग जर आला असता तर तो सरकारला अधिक भूषणावं झाला असता. परंतु या सरकारची चूक असावी असं आता म्हणता येत नाही. याचं कारण असं आहे की विरोधी पक्ष जो सरकार पक्षानंतरचा मोठा पक्ष तो नेमका काही ना काहीतरी कारणावरून बाहेर जातो आहे. नेमका त्याच वेळेला असेल काही कायदेशीर मुद्दे निर्माण झाले असतील, पण म्हणून ज्यावेळेला अतिमहत्वाचा मुद्दा, अतिमहत्वाचा प्रस्ताव सभागृहामध्ये येतो त्यावेळेला तुम्ही सभागृह सोडून जातात कसे बाहेर? आता शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता आहे, त्याच विरोधी बाकावर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी कुठे आहे? राष्ट्रवादी सभागृहात आहे ना, आणि सभागृहामध्ये सरकार कुणी असू देत आणि विरोधी पक्ष कुणी असू दे, राष्ट्रवादी आपला ठसा जो आहे उमटवल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या.